परभणीत भावसार समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न। शहरातील श्री हिंगोलांबिका देवी मंदिर संस्थान व भावसार समाज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षितांच्या उपवधूवर पालक परिचय मेळाव्याचे रविवार आज 19 मे रोजी शहरातील श्री हिंगोलांबिका देवी मंदिर सभागृह भावसार नगर येथे आयोजित करण्यात आलं होतं। भावसार समाजाच्या वतीने नांदेड येथे दर 2 वर्षांनी परभणीतील गंगाखेड येथे मेळावा सुद्धा आयोजित करण्यात येतो। त्यानुसार परभणी येथे उच्च शिक्षित 25 मुले व 25 मुलींसाठी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात होता। यामध्ये 19 मुली आणि 21 मुलांनी आज सहभाग घेतला आहे। या कार्यक्रमात सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। मेळाव्यातून उपवधूवरांचे किमान वय 18 व 21 वर्षे पूर्ण होणे आवश्यक होतं। कार्यक्रम पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचा झाला। या मेळाव्यातून किमान 10 ते 15 विवाह जुळवणे ठरवण्यात आले आहे। हा मेळावा यशस्वी करण्यात श्रीराम गर्जे, उल्हास खंबायतकर, गजानन खपले यांच्यासह समस्त भावसार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। हे पहा, हे एक प्रयोग होता आणि भावसार समाजामध्ये हा पहिला प्रयोग आधुनिक त्या मुला मुलींना बघण्याचा, जो घरी आपण बघण्याचा कार्यक्रम करतो तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत। इथे प्रत्यक्ष मुलं मुली आणि आई वडील समोरासमोर बसून मुलाला आणि मुलीला एकमेकाला पाहत आहेत आणि त्यांचं एकमेकाशी चांगलं संभाषण चालू आहे। या ठिकाणी 30 मुलांचे आणि 29 मुलीचे रजिस्ट्रेशन झाले होते, पण प्रत्यक्षात 21 मुली आणि 20 मुलं या ठिकाणी प्रेझेन्स आहेत। प्रत्येकाला नाश्ता, जेवणाची व्यवस्था सगळ्या चांगल्या प्रकारची, उत्कृष्ट प्रकारची केलेली आहे। आणि याचबरोबर या ठिकाणी जी आम्हाला आता प्रतिक्रिया मिळतात, जे लोक पालक लोक आलेत, मुला मुलीचे आई वडील आलेत, अतिशय सुंदर कार्यक्रम म्हणून त्यांची प्रतिक्रिया अशी आहे। आता पालक आणि या संदर्भाने असं होईल की असं एक मला अपेक्षा आहे, 20 आणि 21 मुलं मुली असल्यामुळे कमीत कमी 10 तरी लग्न इथं जुळण्याचे चान्सेस आमचे आहेत। त्या दृष्टिकोनातून आमचे आता प्रयत्न चालू आहेत। आता सुरुवातीला मुली जागेवर बसवल्या आहेत टेबलवर, मुलांचे प्रेफरन्स घेऊन मुलांना ती मुली दाखवत आहोत आम्ही। आता जेवण झाल्यानंतर आम्ही मुलांना टेबलवर बसवणार आहोत, मुलींचे प्रेफरन्स घेणार आहेत आणि त्यांना मग मुलं दाखवणार आहोत। आणि या अनुषंगाने जर 2 प्रक्रियेतून ही प्रक्रिया आम्ही 4-4.5 पर्यंत चालेल, या 4.5 पर्यंत प्रक्रियेमधून कमीत कमी 10 लोक जुळतील असं आम्हाला अपेक्षा आहे। तो प्रयत्न चालू आहे आमचा। जे शिक्षित मुलं मुली आहेत, जे की BE सिव्हिल आहेत, BE इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर आहेत, त्यानंतर LLB झालेले मुलं आहेत, MCA झाले, MCOM झाले, MSc झालेले आहेत, M.Pharmचे 2 मुली आहेत तिथे। अशा प्रकारच्या सर्व उच्च शिक्षित मुला मुलींचा मेळावा ठेवलेला आहे। आता आमचा मानस आहे, जर आम्ही आता यशस्वी झालो असो तर पालकांचे अजून अभिप्राय आमच्याकडे अजून येतील। यानंतर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ग्रॅज्युएट आणि मॅट्रिक नापास पर्यंत ह्या मुला मुलींचा परिचय मेळावा अशाच पद्धतीने घेणार आहोत, जे की आमच्या समाजातली प्रमुख समस्या आहे। जे आमच्या समाजामध्ये या 8 जिल्ह्यात जर विचार केला, मराठवाड्याचा किंवा विदर्भाचा, तर त्या याच्यामध्ये मुलं आमचे रेडीमेडचे दुकान, कपड्याचे दुकान कामं करतात। त्या ठिकाणी 1.5-2 लाख रुपये त्यांची उत्पन्न आहेत, पण त्यांना मुली मिळत नाहीत। त्या अनुषंगाने आमचा दुसरा प्रयत्न ते करणार आहोत। येत्या डिसेंबरमध्ये तो प्रयत्न असेल, तर या अनुषंगाने असं 3 महिने 4 महिन्याला आम्ही वेगवेगळे प्रयत्न चालू ठेवणार। कारण उच्च शिक्षित मध्ये जर हे लोक मिक्स केले असते तर तो कोणाचं लग्न जुळले नसते। म्हणून उच्च शिक्षित मध्ये उच्च शिक्षित मुला मुलीचे लग्न जुळवायचे। त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये जे अशिक्षित आहेत, कॅटेगरीनुसार अशिक्षित आहेत, जे की रेडीमेड बिझनेस करतात, अशा लोकांसाठी दुसरा प्रयत्न असेल। आमच्या 20 ते 25-30 लाखाच्या आसपास आमचा समाज आहे। ह्या समाजाला आम्ही या पद्धतीनं अनेक वेळेला बोलावू, या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन करावं, त्यांच्या मुला मुलीची जी समस्या आहे इथून सोडवण्याचा प्रयत्न करावा। या व्यवस्थेमध्ये जी आता आधुनिकता आहे, ही आधुनिकता वधूवर परिचयाच्या मेळाव्यातून निर्माण झालेली आहे। आजवरपर्यंत वधूवर परिचय मेळावे भरपूर झाले, पण त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित वर्ग येत नाही। त्या कारणाने सरांनी हा जो एक मेळावा ठरवला, त्यामध्ये 21 लोक मुली आल्या, 20 मुली आल्या। यापैकी सर्व लोक जेवढे आलेले तेवढे उच्च शिक्षित आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे। अशा लोकांसाठी हा मेळावा खूप फायदेशीर आहे। यातले निदान 11-12 तरी लग्न जुळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि अशा प्रकारचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात झाले पाहिजे, हा आमचा मानस आहे।